नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये गाजलेला जमीन घोटाळा प्रकरण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं पाठपुरावाचं प्रकरण, जे जमीन घोटाळ्यामध्ये 300 कोटीची जमीन होती, 2100 कोटींची जमीन होती, ती अवघ्या कवडीमोल भावामध्ये खरेदी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो मुद्रांक शुल्क आहे तो देखील चुकवून फक्त 500 रुपये भरण्यात आला। याच्याच विरोधामध्ये आज विरोधी पक्ष या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये जमले होते आणि त्यांनी रजिस्टर ऑफिसमध्ये येऊन सर्वसामान्य जनतेची जागा विकत घेत आहे, घर विकत घेत आहे, त्यांना देखील त्याचप्रमाणे 500 रुपयामध्येच त्यांना मुद्रांक शुल्क आकारावा अशी मागणी करून विरोधकांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। तसेच सरकारमध्ये असलेल्या नेत्यांचे जे काही घोटाळे आहेत त्याबाबत त्यांनी भाष्य केले आहे। नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय जाणून घेऊया। पार्थ पवार यांच्या घोटाळ्यानंतर आज तुम्ही विरोधी सगळे आक्रमक झालात। भाईंदर पश्चिमेला या रजिस्टर ऑफिसमध्ये येऊन तुम्ही एक परिपत्रक दिलं, नेमकी काय तुमची भूमिका आहे? सगळ्यांना पहिला जय सस्ने, जय महाराष्ट्र। आज आम्ही इथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे की मागील काही दिवसामध्ये पुण्यामध्ये जे स्टॅम्प ड्युटी प्रकरण उघडकीस आलं, म्हणजे 1800 कोटी रुपयाची जमीन, त्याची व्हॅल्यू दाखवली 300 कोटी रुपये आणि 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली। तर अशा लोकांना एवढी कमी पैशामध्ये स्टॅम्प ड्युटी जर का भरण्यात आली असेल तर आम्ही अधिकडे निवेदन द्यायला आलेलो की सर्वसामान्य जनतेकडने पण 500 रुपये घ्या। कारण असं आहे की 300 कोटीचे 21 कोटी तुम्ही माफ करता, मग सर्वसाधारण जनतेची किती किमतीची घरं असतात? 80 लाख, 50 लाख, मीरा भाईंदरमध्ये 1 BHK घ्यायला गेलं तर 60 लाख, 70 लाख, बरोबर आहे। तर अशा लोकांकडनं पण जेव्हा तुम्ही दस्तावेज मुद्रांक शुल्क घेता तेव्हा त्यांच्याकडनं 500 रुपये घ्या, यात आम्ही त्यांच्याकडे येऊन मागणी केली। मधून हेच दाखवते की आम्ही भ्रष्ट आहोत, जे भ्रष्टाचार करण्यामध्ये आम्ही किती एक नंबर आहोत हे सगळे याच्यातून दाखवून देता येते। पण त्यांना थोडं हे गोरगरिबांचं सरकारच नाहीये, हे सरकार आहे ते फक्त धनाढ्य लोकांच्या साठी, त्यांच्या सेवेशी तयार झालेले हे सरकार आहे। त्यामुळे गोरगरिबांना बघा कुठचीही सेवा मिळत नाहीये, कुठच्याही योजना डिक्लेअर करू देत, मोठमोठ्या तोंडाने सांगतात ही योजना जाहीर केली, ती योजना जाहीर केली, परंतु त्याचा लाभ इथल्या गोरगरीब जनतेला कोणालाही मिळत नाहीये। कारण ते लोक जेव्हा घ्यायला जातात तोपर्यंत त्यांच्या योजना बंद झालेल्या आहेत। मुलगाही त्याच वाटेवर चालला असं वाटतं तुम्हाला? 1001%, कारण पवार साहेबांचा परंपरा आहे, लक्षात घ्या। जमिनी वगैरे घोटाळा ठीक आहे, बाहेर यायला म्हणून लोकांना कळतंय, ह्याच्या अगोदर काय काय झालंय हे तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्हाला पण माहिती आहे काय काय झालंय ते। आणि हे सोडा, सगळे पक्ष जे मित्र पक्ष त्यांच्याबरोबर जे आहेत ना, हे सर्व भ्रष्टाचारी आहेत, लक्षात घ्या। मोजून घेतलेले आहेत व्यवस्थित, लक्षात घ्या। आणि ह्यांना शिकवणारे हे अधिकारी, हे रजिस्टर जे आहेत ना, हे मोठे चोर आहेत, लक्षात घ्या। हे त्यांना डोकं देत आहेत, त्यांना डोकं नाहीये, मंत्र्यांना कुठल्याच डोकं नाहीये, हवं ते करत बसले आहेत। आपल्या मुलं बाळ सून, कधी आपल्याला लाखो करोडची जमीन मिळते, हडप करण्याचे हे सगळे धंदे चालू आहेत त्यांचे। त्यामुळे मला वाटतं यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। हे भ्रष्ट सरकार, हे जे हे आहेत ना भक्त, अंधभक्त, 2014 पासून जेव्हा भारत देश आपला स्वतंत्र झाला, त्यांचं असं म्हणणं आहे, त्या दिवसापासून एक उतरती काळा लागले, लक्षात घ्या। आणि तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो, आम्ही विरोधी पक्ष आहोत या ठिकाणी, आता थोडे दिवसांनी विरोधी पक्षाची गरज नाही, हे आपसामध्येच मरणार आहेत, लक्षात घ्या। आता हे प्रकरण काढलंय ना, मी ठामपणे सांगतो, हे त्या लोकांनीच काढलेलं आहे सरकारमधून। आता स्ट्रीट बार्गेनिंगचा जर वेळ आली आहे ना, तेव्हा एकामेकाची काढायची आणि एकामेकाला धंद्याला लावायचं। मुरलीधर मोळ कोण होते, खासदार आहेत ना तुमचे, त्यांनी आता बघितलं मोठा आज असं याचा ग्राफ वाढत चाललाय, बीजेपीच्या लोकांनी लावलं त्याला कामाला, लक्षात घ्या। हे अंतर्गतच बनणार आहेत, विरोधी पक्षाला काही गरज नाही असं मला तरी वाटतं। थोड्या दिवसांनी हे भ्रष्ट जे कारभार चालला याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। या ठिकाणी मंत्री जेवढे म्हणते त्यांचं, जर फडणवीस साहेब खरोखर स्वच्छ मनाचे असतील आणि स्वतः चारित्र्याचे असतील, यांच्यावर गुन्हेगारी दाखल करा आणि लावा ना एक कमिटी गठन करा आणि जे पोलीस अधिकारी कर्मचारी बिचारी चांगले इमानदारी काम करतायत त्यांचा सस्पेंड करतायत, त्यांची ट्रान्सफर करतायत। त्यामुळे हे भ्रष्ट सरकार हे सगळं सामान्यांचं सरकार नाहीये, जसं सामंत साहेब बोलले, सामान्यांचं सरकार नाही, हे लुटमारांचं सरकार आहे असं मला बोलायचं। काँग्रेस घोटाळा करत असेल तर कुठेतरी मराठीत म्हण आहे की कंपनी शेत खात आहे, त्याबद्दल आपण काय बोलू? नाही, फडणवीस सरकार जे आहे ते दरोडेखोरांचं सरकार आहे, भ्रष्टाचारांचं सरकार आहे, हे चोरांचं सरकार आहे, भांडवलशाही लोकांचं सरकार आहे। मग अशा सरकारात अशा गोष्टी होणारच। भ्रष्ट मंत्री असेल तर त्याला मोठं मंत्रालय द्यावं लागतं, भ्रष्ट आमदार असेल तर त्याला मोठ्यात मोठं मंत्रालय मिळतं। ज्या लोकांनी भ्रष्टाचाराचे, ज्या लोकांवरती आरोप केले त्या लोकांनाच बरोबर घेऊन हे सरकार चालवलं जाते, त्या सरकारात हे असंच होणार।
आता जो पार्थ पवारचा जो विषय आलेला आहे, पार्थ पवार आपले खासदारकीची निवडणूक लढलेले, आपले फायनान्स मिनिस्टर जे आहेत महाराष्ट्राचे त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या नावावरती हा घोटाळा झाला आहे. त्यांनी जी जागा घेतली 1800 करोडची जागा त्यांना 300 करोड मध्ये घेतात. कशी काय घेतात? महाराष्ट्राची शासनाची जागा आहे ना ती. हो मग महाराष्ट्र शासनाची जागेचा एवढी तफावत काय येते? तर आली केलं ते पण गेलं. 300 करोडची जागा घेतल्यानंतर त्याच्यावरती जी स्टॅम्प ड्युटी आहे ती 21 करोड रुपये झाली पाहिजे. मग ती 500 करोड रुपये 500 रुपयामध्ये कशी होते? हे बरेचसे असे जे उदाहरण आहे त्यावरून हे दिसून येतं की हे सरकार भ्रष्टाचारांचं सरकार आहे, हे चोरांचं सरकार आहे, हे भांडवलशाही लोकांचं सरकार आहे, हे गोरगरिबाचं सरकार नाही आहे, हे सामान्य माणसाचं सरकार नाही आहे. या फडणवीस सरकारला आपल्याला पायउतारा करावा लागेल, लोकांना जागृत व्हावं लागेल. आज मीरा भाईंदरमध्ये असलेलं सरकार सुद्धा धनाढ्यांचं सरकार आहे. आज शहरामध्ये एका बाजूला असं सांगितलं जातं की आमच्याकडे द्यायला पैसे नाहीत, टेंडरला ठेकेदाराला द्यायला पैसे नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला उधळण केली जाते. मोठी मोठी सभागृह बनवली जातात. हे सभागृहांचं शहर झालेलं आहे, हे पुतळ्यांचं शहर झालेलं आहे ना, भवनांचं शहर झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करावा लागेल आणि या सरकारला चोख उत्तर द्यावं लागेल. आणि त्यातलाच हा प्रकार आहे. पार्थ पवारच्या जी स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली त्याच्याबद्दल आम्ही एक आंदोलन डेलिगेशन घेऊन सर्व पक्षांनी इथे आलो आहोत.